नमस्कार. 12वी अर्थशास्त्रातील तिसरे ब प्रकरण आपण अभ्यासत आहोत. प्रकरणाचं नाव आहे मागणीची लवचिकता. या प्रकरणातील आज आपण मागणीच्या किंमत लवचिकता मोजण्याच्या पद्धती अभ्यासणार आहोत. मागणीच्या किंमत लवचिकता मोजण्याच्या 3 पद्धती आहे. पहिली पद्धत आहे गुणोत्तर पद्धत, तिलाच शेकडेवारी पद्धत असं म्हटलं जातं. दुसरी पद्धत आहे एकूण खर्च पद्धत आणि तिसरी पद्धत आहे बिंदू पद्धत, तिलाच भूमिती पद्धत असं सुद्धा म्हटलं जातं. तर आपण पहिली पद्धत बघूया, ती म्हणजे गुणोत्तर किंवा शेकडेवारी पद्धत. प्राध्यापक मार्शल यांनी ही पद्धत विकसित केली आहे. या पद्धतीमध्ये मागणीतील शेकडा बदलाला किमतीतील शेकडा बदलाने भागाकार करून मागणीची लवचिकता मोजली जाते. शेकडेवारी पद्धतीला प्रमाणित पद्धत असे सुद्धा म्हटले जाते. याचंच सूत्र आपण बघूया. सूत्र आहे शेकडेवारी पद्धत किंवा गुणोत्तर पद्धत ही सूत्र रूपाने सुद्धा आपल्याला स्पष्ट करता येते. त्याचं सूत्र आहे मागणीची लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल. हेच सूत्र आपल्याला चिन्हांच्या स्वरूपामध्ये मांडता येतं. ईडी बरोबर शेकड्याचं चिन्ह डेल्टा क्यू भागिले शेकड्याचं चिन्ह डेल्टा पी. त्याचाच अर्थ होतो मागणीची लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल. अशा पद्धतीने चिन्हांच्या स्वरूपामध्ये सुद्धा हे सूत्र आपल्याला मांडता येतं. तसेच गणितीय पद्धतीने सुद्धा हे सूत्र आपल्याला रूपांतरित करता येते. ते म्हणजे ईडी बरोबर डेल्टा क्यू भागिले क्यू भागिले डेल्टा पी भागिले पी. अशा प्रकारे भागाकाराच्या स्वरूपामध्ये त्याचं रूपांतरण आपल्याला करता येतं. तसेच गुणाकाराच्या स्वरूपामध्ये सुद्धा सूत्राचं रूपांतरण आपल्याला करता येतं. ईडी बरोबर डेल्टा क्यू भागिले क्यू गुणिले पी भागिले डेल्टा पी. ज्या वेळेला आपण गुणाकार करतो त्यावेळेला खालची संख्या वर येते आणि वरची संख्या खाली जात असते, म्हणून गुणिले पी भागिले डेल्टा पी या ठिकाणी अशा पद्धतीने मांडणी केलेली आहे. आता हे जे सर्व सूत्रांमध्ये चिन्ह आहे त्या चिन्हांचं अर्थ आपण खाली बघूया. तो म्हणजे क्यू चा अर्थ होतो मूळ मागणी, डेल्टा क्यू चा अर्थ होतो मागणीतील बदल, पी चा अर्थ होतो मूळ किंमत, डेल्टा पी चा अर्थ होतो मागणीतील बदल. अशा प्रकारे सूत्रामधल्या सर्व चिन्हांचा अर्थ हा दिसून येतो. आता या पद्धतीचं संख्यात्मक विश्लेषण सुद्धा आपल्याला करता येतं. ते संख्यात्मक विश्लेषण आपण बघूया. संख्यात्मक विश्लेषणामध्ये एक कोष्टक आपण बघूया. त्या कोष्टकामध्ये किंमत दिलेली आहे, मागणी किलोमध्ये दिलेली आहे आणि त्याचं सूत्र पण इथे दिलेलं आहे. किंमत दिलेली आहे 20, त्यावेळेला मागणी किलोमध्ये आहे ती म्हणजे 10 किलो. ज्या वेळेला 25 रुपये ही किंमत आहे त्यावेळेला मागणी आहे 9 किलोची. अशा प्रकारे इथे किंमत आणि मागणी दिलेली आहे. त्याचं आपण बघूया की ती किंमत कशा प्रकारे बदलते. डेल्टा सूत्रामध्ये आपल्याला दिलेला आहे ईडी इज इक्वल टू डेल्टा क्यू भागिले क्यू गुणिले पी भागिले डेल्टा पी. अशा प्रकारे हे सूत्र आपल्याला इथे दिलेलं आहे. आता सूत्रामध्ये क्यू ची किंमत आपण बघूया. क्यू हा इथे 1 दिलेला आहे. डेल्टा क्यू हा 1 इथे दर्शवलेला आहे, म्हणजे नवीन व मूळ मागणीतील फरक हा 1 इथे दर्शवलेला आहे. आता नवीन मूळ मागणी इथे 10 आहे आणि बदललेली मागणी ही 9 आहे. म्हणजेच त्या किलोतील 1 इतका फरक आपल्याला इथे दिसून येतो. म्हणजेच मूळ मागणी ही 10 किलोची आहे आणि नवीन मागणी ही
9 किलोची आहे. म्हणूनच 10 वजा 9 त्याचं उत्तर येतं 1. म्हणून डेल्टा क्यू आपण इथे 1 घेतलेला आहे. त्याच पद्धतीने डेल्टा पी हा 5 आहे, कारण मूळ किंमत ही 20 रुपये आहे आणि बदललेली किंमत ही 25 रुपये आहे. म्हणून त्याचं उत्तर 5 आलेलं आहे. म्हणून डेल्टा पी हा 5 इथे दर्शवलेला आहे. अशा प्रकारे आपल्याला ह्या सर्व किमती सूत्रामध्ये टाकता येतात. प्रथमतः आपण सूत्रामध्ये जे चिन्ह आहे त्याच्या किमती आपण काढून घेतलेल्या आहे. क्यू आणि डेल्टा क्यूची किंमत इथे 1 आलेली आहे. तसेच पी किंवा डेल्टा पीची किंमत ही 5 आलेली आहे. म्हणजे अशा प्रकारे या सर्व किमती आपल्या सूत्रामध्ये टाकता येतं. तर सूत्रामध्ये आपण किमती टाकून पाहूया. सूत्र आहे मागणीची लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल. त्याचं चिन्हांच्या स्वरूपामध्ये सूत्र आहे ईडी बरोबर डेल्टा क्यू भागिले डेल्टा पी भागिले पी. हे भागाकाराच्या स्वरूपामध्ये सूत्र होतं. तेच सूत्र आपल्याला गुणाकारामध्ये रूपांतरित करायचं आहे. ईडी बरोबर डेल्टा क्यू भागिले क्यू गुणिले पी भागिले डेल्टा पी. आता या सूत्रामध्ये आपल्या ज्या सर्व किमती आपण काढलेल्या आहेत त्या किमती आपण टाकूया. गुणाकाराच्या स्वरूपामधलं हे जे सूत्र आहे त्या सूत्रामध्ये आपण किमती टाकूया. ईडी बरोबर 1 भागिले 10 गुणिले 20 भागिले 5. अशा पद्धतीने आपण किमती टाकलेल्या आहे. डेल्टा क्यूची किंमत आपली 1 आहे आणि क्यूची किंमत ही 10 आहे. म्हणून 1 भागिले 10 गुणिले पी आपला 20 आहे. मूळ किंमत ही पीची 20 आहे आणि डेल्टा पी म्हणजे मूळ किंमत आणि नवीन किंमत यातील फरक 5 आलेला आहे. म्हणून आपण 20 भागिले 5 अशा पद्धतीने सूत्रांमध्ये संख्या टाकलेल्या आहे. त्याचं उत्तर आलेलं आहे ईडी बरोबर 0.4. म्हणजेच इथे या ठिकाणी आपल्याला दिसतं की ईडी लेस दॅन 1 म्हणजे लवचिकता ही एकापेक्षा कमी इथे आलेली दिसत आहे. अशा प्रकारे ही पद्धत गुणोत्तर पद्धत आहे. दुसरी पद्धत आपण अभ्यासूया. मागणीच्या किंमत लवचिकता मापनाची दुसरी पद्धत आहे एकूण खर्च पद्धत. ही पद्धत प्राध्यापक मार्शल यांनी विकसित केलेली आहे. मूळ किमतीला वस्तूवर येणारा खर्च व बदललेल्या किमतीला होणारा खर्च याची तुलना करून मागणीची लवचिकता मोजता येते. एकूण खर्च म्हणजे किंमत व मागणी यांचा गुणाकार होय. या संदर्भामध्ये मार्शल यांनी खालील संकल्पना स्पष्ट केल्या आहेत. पहिली संकल्पना त्यांनी मांडलेली आहे जास्त लवचिक मागणी. जास्त लवचिक मागणी जेव्हा वस्तूच्या किमतीतील बदलामुळे एकूण खर्चात वाढ होते तेव्हा ती जास्त लवचिक मागणी असते. मागणीची लवचिकता ग्रेटर दॅन 1. येथे मागणीची लवचिकता एकापेक्षा जास्त असते. म्हणजे लवचिकता ही एकापेक्षा जास्त आहे असा त्याचा अर्थ होतो. त्याच्यानंतर दुसरी संकल्पना त्यांनी मांडलेली आहे ती म्हणजे एकक लवचिक मागणी. जेव्हा किंमत कमी होते किंवा वाढते, एकूण खर्चात बदल होत नाही किंवा स्थिर राहते, मागणीची लवचिकता तेव्हा 1 येत असते. म्हणजे किमतीतील बदल आणि एकूण खर्चातील बदल जेव्हा सारखा असतो त्या ठिकाणी मागणीची लवचिकता ही 1 आलेली असते. म्हणजेच लवचिकता 1 आहे असा त्याचा अर्थ होतो. तसेच बदलामुळे एकूण खर्चात घट होते तेव्हा ती कमी लवचिक मागणी असते. मागणीची लवचिकता लेस दॅन 1 असेल तेव्हा मागणीची लवचिकता एकापेक्षा कमी असते. हे सर्व घटक आपल्याला लवचिकता एकापेक्षा जास्त
लवचिकता एकक, लवचिकता एकापेक्षा कमी हे तीनही घटक आपल्याला कोष्टकाच्या साहाय्याने स्पष्ट करता येतात. तर आपण आता कोष्टक बघूया. समोर एकूण खर्च पद्धतीचं कोष्टक किंवा तक्ता दिलेला आहे. त्याच्यामध्ये आपण अ, आ, ई हे 3 वस्तू घेतलेल्या आहेत. त्या वस्तूच्या किमती आपण इथे घेतलेल्या आहेत. त्या रुपयामध्ये आहे, मागणी घेतलेली आहे नगामध्ये आणि एकूण खर्च रुपयामध्ये घेतलेली आहे. आणि या तीनही नुसार मागणीची लवचिकता कशी आहे हे आपल्याला या चौथ्या रकान्यामध्ये दर्शविता येतं. ज्या वेळेला अ वस्तूच्या बाबतीत बघता येईल की ज्या वेळेला 10 रुपये ही किंमत आहे त्यावेळेला 6 नगांची मागणी आहे. त्यावेळेला आलेला हा एकूण खर्च आहे 60 रुपये. परंतु काही कारणास्तव किंमत बदलली, 10 रुपयावरून 20 रुपये ही किंमत वाढली. त्यावेळेला दिसून येतं की मागणी ही 5 नगांची झालेली आहे आणि त्यावेळेला आलेला खर्च हा 100 रुपये आहे. म्हणजेच मूळ खर्चापेक्षा 60 रुपये हा मूळ खर्च आहे आणि 100 रुपये हा बदललेला खर्च आहे. म्हणजे मूळ खर्चापेक्षा बदललेला खर्च हा जास्त आहे. म्हणून या ठिकाणी मागणीची लवचिकता ही एकापेक्षा जास्त आहे. तसेच आपल्याला सांगता येईल आ वस्तूच्या बाबतीत सांगता येईल की त्याची किंमत 30 रुपये असताना मागणी ही 4 नगांची आहे आणि एकूण खर्च हा 120 रुपयांचा आहे. आ वस्तूची किंमत 30 रुपयावरून 40 रुपये ही वाढली. त्यावेळेला मागणी 3 नगांची झालेली दिसते आहे आणि खर्च मात्र 120 रुपये इतकाच आलेला आहे. म्हणजेच मूळ खर्च आणि बदललेला खर्च हे दोनही खर्च सारखे आहे. म्हणून या ठिकाणी मागणीची लवचिकता ही 1 आलेली आपल्याला दिसते आहे. पुढचं ई वस्तूच्या बाबतीत आपल्याला सांगता येईल की ज्या वेळेला मूळ किंमत 50 रुपये आहे त्यावेळेला 2 नगांची मागणी आहे आणि त्यावेळेला 100 रुपये इतका एकूण खर्च येतो. काही कारणास्तव किंमत बदलली, 50 रुपयावरून 60 रुपये झाली. त्यावेळेला एका नगाची मागणी केली जाते आणि त्यावेळेला येणारा खर्च हा 60 रुपयांचा आहे. एकूण खर्च 60 रुपयाचा आहे. म्हणजे मूळ खर्च 100 रुपये आहे आणि बदललेला खर्च हा 60 रुपये आहे. म्हणून मूळ खर्चापेक्षा बदललेला खर्च हा कमी आहे. म्हणून या ठिकाणी मागणीची लवचिकता ही एकापेक्षा कमी असलेली दिसून येते. अशा प्रकारे एकूण खर्च व मूळ खर्चापेक्षा बदललेला जो एकूण खर्च असतो त्याच्यावरून मागणीची लवचिकता ही निश्चित केली जाते. अशा प्रकारे हा मागणीच्या किंमत लवचिकता मोजण्याचा दुसरा प्रकार आहे, तो म्हणजे एकूण खर्च पद्धत. आता आपण तिसरी पद्धत अभ्यासूया. मागणीच्या किंमत लवचिकता मोजण्याची तिसरी पद्धत आहे बिंदू पद्धत. तिलाच भूमिती पद्धत असं सुद्धा म्हटलं जातं. प्राध्यापक मार्शल यांनी त्याची लवचिकता मोजण्याची आणखी एक पद्धत विकसित केली आहे. तिला बिंदू पद्धत किंवा भूमिती पद्धत असे सुद्धा म्हणतात. कारण गुणोत्तर पद्धत आणि एकूण खर्च पद्धती ही आपण मागणी वक्रावरील एखाद्या बिंदूची लवचिकता ही मोजू शकत नाही. या पद्धतीत खालील सूत्राच्या साहाय्याने मागणी वक्रावरील बिंदूची लवचिकता मोजता येते. प्रथमतः आपण सूत्र बघूया. सूत्र आहे बिंदूची मागणी लवचिकता बरोबर मागणी वक्रावरील बिंदूपासूनचे खालचे अंतर भागिले मागणी वक्रावरील बिंदूपासूनचे वरचे अंतर. अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक बिंदूवरील लवचिकता ही मोजता येते. या पद्धतीचे म्हणजेच भूमिती पद्धतीचे 2 प्रकार आपल्याला दिसून येतात.
पहिला प्रकार आहे रेषीय मागणी वक्र आणि दुसरा प्रकार आहे अरेषीय मागणी वक्र. प्रथमतः आपण रेषीय मागणी वक्र बघूया. जेव्हा मागणी वक्र हा रेषीय किंवा सरळ रेषा असतो तेव्हा हा मागणी वक्र य अक्षावर म बिंदूपर्यंत आणि क्ष अक्षावर म बिंदूपर्यंत वाढवता येतो. मागणीची किंमत लवचिकता क्ष अक्षावर 0 आणि य अक्षावर अनंत लवचिक असते. या म रेषेवरील प्रत्येक बिंदूची लवचिकता ही वेगवेगळी असते. हे आपण आकृतीच्या साहाय्याने अभ्यासूया. समोर बिंदू पद्धत आणि भूमिती पद्धत याची आकृती दिलेली आहे. बिंदू पद्धत म्हणजेच रेषीय मागणी वक्र समोर तुम्हाला दिलेला आहे. त्या वक्रावरील सर्व बिंदूंची लवचिकता ही आपल्याला मोजता येते. लवचिकता आपण मोजूया. या ठिकाणी आपण जो वक्र आहे म्हणजे य अक्षाला जो वक्र जोडलेला आहे तसेच क्ष अक्षाला सुद्धा वक्र या ठिकाणी जोडलेला आहे. तर तो वक्र हा आपण 6 सेंटीमीटर लांबीचा आहे असं गृहीत धरूया. आता या प्रत्येक बिंदूवरील आपल्याला लवचिकता ही मोजता येते. म बिंदूवरील, म1 बिंदूवरील, म2 बिंदूवरील, म3 बिंदूवरील आणि म4 बिंदूवरील लवचिकता आपल्याला मोजता येते. ती कशा पद्धतीने ते आपण बघू. प्रथमतः आपण म2 या बिंदूची लवचिकता मोजूया. त्या ठिकाणी आपण आपलं सूत्र आपल्याला दिलेलं आहे की मागणी वक्रावरील बिंदूपासूनचे खालचे अंतर भागिले मागणी वक्रापासूनचे वरचे अंतर. आता या ठिकाणी जेव्हा आपण म2 या बिंदूची लवचिकता मोजणार आहोत त्यावेळेला आपल्याला म2 आणि म4 चे अंतर हे 4 सेंटीमीटर आहे. तसेच म2 पासून म पर्यंतचं अंतर सुद्धा 4 सेंटीमीटर आहे. म्हणजेच आपल्या सूत्रामध्ये आपण जर ती संख्या टाकली तर म2 बरोबर 4/4 त्याचं उत्तर येतं 1. म्हणजे या ठिकाणी लवचिकता ही 1 आहे असा त्याचा अर्थ होतो. या पद्धतीने या ठिकाणी लवचिकता ही 1 आलेली दिसत आहे. त्यानंतर आपण लवचिकता ही म3 या बिंदूची बघूया. आता या ठिकाणी म3 बिंदूची लवचिकता मोजत असताना आपलं सूत्र आहे मागणी वक्रावरील बिंदूपासूनचे खालचे अंतर आणि मागणी वक्रावरील बिंदूपासूनचे वरचे अंतर. म्हणजेच म3 म4 याची हे 2 सेंटीमीटर आहे. तसेच म3 पासून म4 पर्यंत 6 सेंटीमीटर अंतर आहे. म्हणजेच आपण ही संख्या सूत्रामध्ये टाकली असता 2/6 त्याचं उत्तर येतं 0.33. म्हणजे या ठिकाणी म्हणजे म3 या बिंदूच्या ठिकाणी लवचिकता ही एकापेक्षा कमी आहे असं आपल्याला दिसून येतं. पुढचं बिंदूची आपण लवचिकता मोजूया. ती म्हणजे म1 या बिंदूची लवचिकता आपण मोजूया. त्यावेळेला आपल्याला सूत्र वापरावं लागेल ते म्हणजे मागणी वक्रावरील बिंदूपासूनचे खालचे अंतर भागिले मागणी वक्रापासून किंवा मागणी वक्रावरील बिंदूपासूनचे वरचे अंतर. आता या वेळेला आपल्याला दिसून येईल की म या बिंदूपासून आपले म1 म4चं अंतर आहे 6 सेंटीमीटर आणि म1 मचं अंतर आहे 2 सेंटीमीटर. त्यावेळेला आपण बघूया की ती संख्या आपल्या सूत्रामध्ये टाकली असता 6/2 त्याचं उत्तर येतं 3. त्यावेळेला इथे लवचिकता ही एकापेक्षा जास्त आलेली आपल्याला दिसते आहे.
अशा पद्धतीने हा जो वक्र आपण काढलेला आहे, हा वक्र 8 सेंटीमीटर लांबीचा आपण घेतलेला होता. म्हणजे अशा प्रकारे प्रत्येक बिंदूची लवचिकता आपल्याला सूत्रानुसार म्हणजे सूत्रामध्ये किमती टाकून प्रत्येक बिंदूची लवचिकता आपल्याला मोजता येते. तसेच या बिंदूजवळ आपण विचार केला तर आपल्याला दिसून येतं की लवचिकता या ठिकाणी अनंत आहे, कारण या बिंदूच्या वरचं अंतर हे 0 आहे, म्हणून या ठिकाणी ची लवचिकता ही अनंत आपल्याला दिसून येते. क4 या बिंदूची लवचिकता मोजायची ठरवलं तर आपल्याला दिसून येतं की या बिंदूपासूनचे खालचे अंतर 0 आहे, म्हणून या ठिकाणी मागणीची लवचिकता ही 0 आलेली आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे भूमिती पद्धतीमध्ये रेषीय मागणी वक्रावरून आपल्याला मागणी वक्रावरील प्रत्येक बिंदूची लवचिकता ही मोजता येते. म्हणूनच हिला बिंदू पद्धत किंवा भूमिती पद्धत असं म्हटलं जातं. अशा प्रकारे आज आपण मागणीच्या किंमत लवचिकता मोजण्याच्या गुणोत्तर पद्धत, एकूण खर्च पद्धत, तसेच तिसरी पद्धत भूमिती पद्धत आणि भूमिती पद्धतीमधली पहिली पद्धत आहे ती म्हणजे रेषीय मागणी वक्र आज आपण अभ्यासला. धन्यवाद.